नमस्कार. चला तर मग आज आपण मराठी शब्दांच्या एका अशा जबरदस्त प्रवासाला निघूया जिथे आपण रोजच्या वापरातील शब्दांच्या अगदी मुळापर्यंत जाणार आहोत. अहो, जे शब्द आपण इतके सहज बोलून जातो ते आले तरी कुठून, त्यांचं मूळ रूप काय होतं. चला या भाषिक गुप्तहेरगिरीमध्ये शब्दांचं खरं रहस्य उलगडून काढूया. आता जरा या शब्दांकडे बघा. बटाटा, अर्ज, झाड, कवी हे शब्द ऐकायला किती वेगवेगळे आहेत नाही का. यांच्यात काहीतरी साम्य आहे असं वाटतंय? अजिबात नाही. आणि गंमत म्हणजे हेच तर त्यांचं खरं रहस्य आहे. त्यांच्यातला हाच फरक आपल्याला मराठी भाषेची खरी श्रीमंती आणि तिचा हजारो वर्षांचा समृद्ध इतिहास दाखवून देतो. यातले काही शब्द तर थेट संस्कृतमधून उचललेत, काही इथल्याच मातीतून उगवलेत, तर काही चक्क 7 समुद्रा पार करून आपल्यापर्यंत पोहोचले आहेत. ते या शब्दांच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी आपण एका ठरलेल्या मार्गानं पुढे जाणार आहोत. सगळ्यात आधी हे शब्दांचं रहस्य म्हणजे नेमकं काय आहे ते समजून घेऊ. मग भाषेचा जो भक्कम पाया आहे म्हणजे सिद्ध शब्द, त्यांची ओळख करून घेऊ. त्यानंतर आपण बघूया की संस्कृतने आपल्याला काय वारसा दिलाय, आपले अस्सल देशी शब्द कोणते आहेत आणि जगभरातून आपल्या भाषेत कोणकोणते शब्द येऊन मिसळलेत. आणि हो, सगळ्यात शेवटी या सगळ्या ज्ञानाचा परीक्षेसाठी एकदम अचूक वापर कसा करायचा हे गुपितही आपण उलगडणार आहोत. चला तर मग आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. शब्दांच्या निर्मितीमागे एक शास्त्र आहे ज्याला म्हणतात शब्दसिद्धी. हा तो धागा आहे जो आपल्याला प्रत्येक शब्दाच्या उगमापर्यंत, त्याच्या जन्मापर्यंत घेऊन जातो. तर मग ही शब्दसिद्धी म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखादा शब्द भाषेत कसा आला, तो मूळचा कुठला आहे आणि काळानुसार त्यात काही बदल झाला आहे का याचा अभ्यास म्हणजे शब्दसिद्धी. हे म्हणजे शब्दांचं पोस्टमॉर्टम करण्यासारखंच आहे, जिथे आपण शब्दांचे गुप्तहेर बनून त्यांच्या जन्माची पूर्ण कहाणी शोधून काढतो. आता बघा, मराठी भाषेतील शब्दांचं जे भांडार आहे ना, ते मुख्यत्वे 2 मोठ्या गटांमध्ये विभागलेलं आहे. एक म्हणजे सिद्ध शब्द आणि दुसरे साधित शब्द. आजच्या या विश्लेषणामध्ये आपलं पूर्ण लक्ष त्यातील पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजेच भाषेचा पाया असलेल्या सिद्ध शब्दांवर असणार आहे. तर हे आहेत ते 2 गट, सिद्ध शब्द आणि साधित शब्द. सिद्ध शब्द म्हणजे भाषेतले एकदम मूळ शब्द, ओरिजिनल, जसे की जा, ये, कर, बोल. आणि साधित शब्द म्हणजे या मूळ शब्दांना काहीतरी चिटकवून तयार झालेले शब्द. पण त्यांची गोष्ट आपण नंतर कधीतरी करू. आजचा आपला हिरो आहे सिद्ध शब्द, ज्याचे पुढे 4 महत्त्वाचे प्रकार पडतात. चला तेच बघूया. सिद्ध शब्दांचा पहिला आणि सगळ्यात मोठा सोर्स म्हणजे आपली प्राचीन आणि अतिशय प्रभावी भाषा संस्कृत. मराठीवर संस्कृतचा खूपच मोठा प्रभाव आहे आणि तो आपल्याला या शब्दांच्या रूपात अगदी स्पष्टपणे दिसतो. यातला पहिला प्रकार आहे तत्सम शब्द. नावामध्येच सगळं काही आहे बघा. तत् प्लस सम म्हणजे त्याच्या सारखाच. कोणासारखा तर संस्कृतसारखा. जे शब्द संस्कृतमधून जसेच्या तसे म्हणजे ॲज इट इज काहीही बदल न होता मराठीत आले, ते झाले तत्सम शब्द. उदाहरणार्थ कवी, भगवान, पृथ्वी, जल, पुष्प, ग्रंथ हे शब्द आपण मराठीत अगदी सर्रास वापरतो, पण ते मूळचे संस्कृत आहेत. आता परीक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. हा तत्सम शब्द ओळखायचा कसा याची एक सोपी ट्रिक आहे. ज्या शब्दांमध्ये तुम्हाला रू किंवा श ही अक्षरं दिसतील किंवा जिथे जरा किचकट जोडाक्षरं असतील, जसं की ग्रंथमधलं ग्रंग, ते शब्द बहुधा तत्समच असतात. आणि हो, भूगोल, कवी, गुरु, परंतु, यद्यपि हे तर परीक्षेत वारंवार विचारले जाणारे हमखास तत्सम शब्द आहेत, लक्षात ठेवा. आता संस्कृतमधून आलेला दुसरा प्रकार पाहूया, तो म्हणजे तद्भव शब्द. परत नावाकडे बघा. तत् प्लस भव म्हणजे त्याच्यापासून जन्मलेला. हे शब्दसुद्धा मूळचे संस्कृतच आहेत, पण मराठीत येता येता आपल्या बोलण्याच्या सोयीनुसार त्यांच्या रूपामध्ये थोडासा बदल झाला. ते जरा सोपे झाले. आणि हा बदल किती सहज आणि नैसर्गिक आहे ते बघा. संस्कृतमधला कर्ण हा शब्द जो बोलायला थोडासा जड वाटतो, तोच मराठीत अगदी सोपा होऊन कान झाला. बोलण्यासाठी किती सोपा आणि एकदम आपलासा वाटणारा शब्द, हाच आहे तद्भव शब्दांचा रंजक प्रवास. अजून काही उदाहरणं बघूया म्हणजे अजून स्पष्ट होईल. संस्कृत गृहचं झालं आपलं घर, पर्णचं झालं पान, दुग्धचं झालं दूध आणि ग्रामचं झालं गाव. यात एक पॅटर्न दिसतोय का? अवघड उच्चाराचे शब्द सोपे आणि रोजच्या वापरातले झाले आहेत. हाच तर भाषेचा विकास असतो. आणि हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, विशेषतः परीक्षेसाठी. इथेच खरी मेख आहे. श्वशुर हा शब्द उच्चारायला अवघड आहे ना, तो आहे तत्सम. आणि त्याचाच सोपा झालेला मराठी अवतार म्हणजे सासरा, जो आहे तद्भव. परीक्षेत यात हमखास गोंधळ होतो.
त्यामुळे हे पक्क लक्षात ठेवायचं. श्वशूर तत्सम, सासरा तद्. ठीक आहे, संस्कृतचा वारसा तर आपण पाहिला. आता आपण अशा शब्दांकडे वळणार आहोत जे ना संस्कृतमधनं आलेत ना कोणत्या परकीय भाषेतून. हे आहेत आपले अस्सल, रांगडे, इथल्याच मातीतले, महाराष्ट्राच्या बोलीभाषेतून आलेले शब्द. यांना म्हणतात देशी किंवा देशज शब्द. झाड, दगड, धोंडा, डोळा, पोट, गुडघा, चिमणी, बाजरी. आहा, हे शब्द ऐकल्यावरच किती आपलेसे वाटतात, कारण ते इथल्याच रहिवाशांच्या रोजच्या जीवनातून आणि बोलीभाषेतून तयार झाले आहेत. त्यांचा संबंध थेट आपल्या संस्कृतीशी आणि आपल्या आजूबाजूच्या परिसराशी आहे. आणि परीक्षेसाठी पुन्हा एकदा एक महत्वाची टीप. दगड आणि धोंडा ही जोडी देशी शब्दांचं उदाहरण म्हणून अनेक वेळा विचारली गेली आहे. त्यामुळे हे दोन शब्द दिसले की लगेच ओळखायचं हे आपले अस्सल देशी शब्द आहेत. विषय संपला. आता आपण सिद्ध शब्दांच्या चौथ्या आणि शेवटच्या प्रकाराकडे आलो आहोत. व्यापार, आक्रमणं आणि वेगवेगळ्या संस्कृतींची देवाणघेवाण झाली, त्यामुळे अनेक परदेशी भाषांमधले शब्द मराठीत आले आणि इतके काय रुळले की ते आता परके वाटतच नाहीत, आपलेच वाटतात. आता या स्लाइडवर बघा, ही तर शब्दांची जागतिक जत्राच भरलीये. विचार करा, आपण रोज खातो तो बटाटा आणि महिन्याच्या शेवटी ज्याची आतुरतेने वाट पाहतो तो पगार, हे शब्द आपल्याला पोर्तुगीजांनी दिले आहेत. सरकार, पेशवा हे शब्द थेट फारसी दरबारातून आलेले आहेत. आपण जे अर्ज करतो किंवा जो हुकूम मानतो ते शब्द अरबी आहेत. इतकंच नाही तर आपल्या स्वयंपाकघरातली भाकरी आणि सुपारी फोडायचा अडकित्ता हे शब्द शेजारच्या कानडी भाषेतून आले आहेत. कमाल आहे ना, आपली मराठी भाषा म्हणजे जणू एक ग्लोबल विलेज आहे. आता या सगळ्या परभाषीय शब्दांमधला परीक्षेचा सुपरस्टार शब्द कोणता असेल तर तो आहे अर्ज. हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे हा प्रश्न इतक्या वेळा विचारला गेलाय की त्याची गणतीच नाही. तर पक्क लक्षात ठेवा, अर्ज हा शब्द अरबी आहे. हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. चला, आपण चारही प्रकारचे सिद्ध शब्द व्यवस्थित समजून घेतले आहेत. आता या सगळ्या माहितीचा परीक्षेसाठी प्रभावीपणे वापर कसा करायचा यावर लक्ष केंद्रित करूया. एक जलद रणनीती पाहूया. परीक्षेत यावर साधारणपणे 3 प्रकारचे प्रश्न येतात. एक तर तुम्हाला 4 शब्दांचा गट दिला जातो आणि तो ओळखायचा असतो. जसं की पान, पाय, सासू, सासरा हा कोणत्या प्रकारच्या शब्दांचा गट आहे, तर तो आहे तद्भव शब्दांचा. दुसऱ्या प्रकारात जोड्या लावायला सांगतात आणि तिसऱ्या प्रकारात 3 सारखे आणि एक वेगळा शब्द देऊन तो गटात न बसणारा विसंगत शब्द ओळखायला सांगतात. आणि ही आहे आपली शेवटची आणि सगळ्यात महत्वाची स्लाइड. याला मास्टर की किंवा चीट शीट काहीही म्हणा. तत्सम म्हणजे संस्कृतमधून जशाच्या तसे आलेले, भूगोल, कवी, तद्भव म्हणजे संस्कृतमधून बदलून आलेले, कान, सासरा, देशी म्हणजे आपले अस्सल मूळ शब्द, दगड, धोंडा, पोर्तुगीज म्हणजे घरगुती वस्तू, बटाटा, पगार, अरबी म्हणजे प्रशासकीय शब्द, अर्ज, हुकूम आणि कानडी म्हणजे स्वयंपाकघर आणि नात्यांमधले शब्द, अडकिट्टा, भाकरी. परीक्षेच्या आधी फक्त या एका तक्त्यावर नजर टाकली तरी तुमचं काम होऊन जाईल. तर मित्रांनो, आज आपण शब्दांच्या मुळाशी जाऊन त्यांचं खरं कूळ शोधून काढलं. आता हे भाषेचं गुपित कळल्यावर एक विचार नक्कीच मनात येतो. पुढच्या वेळी जेव्हा आपण कुणाशी तरी बोलू तेव्हा आपल्याच तोंडातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दाचं मूळ आपल्याला ओळखता येईल का? हा एक खूपच रंजक खेळ ठरू शकतो. नक्की प्रयत्न करून बघा.